नमस्कार. मातृवत्सल विंदानम अध्याय क्रमांक 11. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम नमः चंडिकाये. अथ एकादशोऽध्यायः. श्री गुरु उवाच. हे परशुराम, तू स्वतःच या विश्वातील सर्वश्रेष्ठ योद्धा आहेस. तू एकट्याने हजारोंच्या संख्येने असणाऱ्या शस्त्रसज्ज सैन्य दलाचे सेनापतींचे व मदांध असुरी वृत्तीच्या राजांचे खंडन केलेले आहेस. तुला स्वतःसाठी कुठल्याही राजसत्तेची व धनाची अपेक्षा नव्हती. तू केवळ सत्तेने मुजोर झालेल्या उन्मंत राजांना कायमचा धडा शिकविलास. मात्र हे सर्व युद्ध कार्य करतेवेळी राज स्त्रिया, त्यांची अपत्ये व धर्मपालनात तत्पर असणारे राजे व राजवंशीय यांना तू सदैव अभय दिलेस. त्यामुळे आता तुला जे महिषासुरमर्दिनीचे महारणरागिणी युद्ध कार्य सांगणार आहे ते तुला नीट समजू शकेल. एकही सेनापती जिवंत उरलेला नाही. रणांगणावर असुर सैनिकांच्या प्रेतांचा खच पडलेला आहे व फक्त पळून जाऊन लपून बसलेले असुर सैनिकच वाचले आहेत. आणि त्या पळपुट्या असुर सैनिकांचा आपल्याला काही उपयोग नाही हे जाणून तो अशुभाची तंतोतंत पूर्णाकृती असणारा महिषासूर स्वतःच चंडिकेशी युद्ध करण्यास आला. चंडिकेसमोर येता क्षणी महिषासुराने हिमालय पर्वता एवढ्या उंच आणि विशाल म्हशीचे अर्थात रानवेड्याचे रूप धारण केले व त्याने त्याच्या लाथांनी मोठमोठे पर्वत मुळासकट उपटून धर्तीवर फेकण्यास आरंभ केला. भगवती चंडिकेने फक्त तिच्या उश्वासाने ते सर्व पर्वत महिषासुरावरच परतविले. त्या पर्वतांपासून बचाव करीत महिषासूर समुद्राच्या पाण्यावर तरंगू लागला व तेथे त्याने आपल्या शेपटीने समुद्राचे जल घुसळून पर्वतप्राय लाटा निर्माण करण्यास सुरुवात केली. समुद्राचे जल सर्व पृथ्वीवर पसरून प्रलयाप्रमाणे सर्वनाश घडवून आणण्याचा त्याचा हेतू होता व ह्यातून तो जगाला दाखवू पाहत होता की चंडिकेमुळेच तुमचा नाश होत आहे. परंतु त्रिगुण व त्रिकाळ तसेच तीनही वेद ह्यांच्या पलीकडे असणारी ती चंडिका ह्या कपटाला थोडीच बळी पडणार. परमेश्वरी आदिमातेने त्वरित सप्तसमुद्रांच्या सर्व लाटा आपल्या शंखात सामावून घेतल्या व सप्तसमुद्रांचे जल आपल्या कमंडलूत बंदिस्त केले. त्यामुळे पृथ्वीवरील घोर अनर्थ टळला व महिषासूर स्वतः समुद्राच्या जलाबरोबर आदिमातेच्या कमंडलूत जाऊन अडकला. आपले प्रचंड रेड्याचे रूप सुद्धा देवीच्या कमंडलूत अडकले गेलेले पाहून महिषासुराने एका छोट्या मंडुकाचे अर्थात बेडकाचे रूप घेऊन कमंडलूतील पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगण्यास सुरुवात केली व बेडकाच्या स्वभावानुसार पाण्यावरून बाहेर झेप घेऊन त्याने प्रचंड मोठ्या आकाराच्या बेडकाचा आकार धारण केला आणि म्हणूनच महिषासुरास मंडुकासूर हे नाव प्राप्त झाले. मग हा मंडुकासूर त्याच्या अतिविशाल जिभेने देवीगणांना गिळू लागला व त्याच्या प्रत्येक बेडूक उडीत त्याच्या पायाखाली देवीगणांना चिरडू लागला. हे पाहून भगवतीने आपल्या सिंहास खूण केली व तात्काळ देवी सिंहाने आपल्या एका पंजाच्या एका नखाने त्या मंडुकाचे दोन्ही डोळे जखमी केले. त्यामुळे मंडुकासुराच्या दोन्ही डोळ्यातून भळाभळा रक्त वाहू लागले व अंधळेपणा येऊ लागला. हे आंधळेपण टाळण्यासाठी मंडुकासुराने ताबडतोब मदोमंद महाविशालकाय हत्तीचे रूप धारण केले. कारण त्याच्या डोळ्यांचे फक्त अर्धे भागच उरले होते व ते शरीराच्या मानाने लहान झाले होते. फक्त हत्ती अर्थात गजवदनालाच योग्य होते. महिषासुराच्या ह्या मदांध विशालकाय हत्ती स्वरूपामुळे त्याला महागजासूर हे नाव प्राप्त झाले. हा महागजासूर मग त्याची दृष्टी क्षीण करणाऱ्या देवी सिंहाला स्वतःच्या प्रचंड सोंडेने विळखा घालून आपटून मारण्याचा प्रयत्न करू लागला. हे पाहताच आपल्या पुत्रावर अतिशय व अक्षय प्रेम असणारी आदिमाता चंडिका अत्यंत क्षुब्ध झाली व तिने खडगाने महागजासुराची सोंड कापून टाकली. त्याबरोबर महिषासुराने कपटाने तंतोतंत देवी सिंहाचे रूप घेतले व तो आपल्या पंजांनी धरणी उकरून प्रचंड धुळीचे वादळ निर्माण करू लागला. त्या धुळीच्या वादळाचा फायदा घेऊन त्याला स्वतःला देवी सिंहाची जागा घ्यायची होती व कपटाने चंडिकेचा घात करण्याचा त्याचा विचार होता. यामुळे महिषासुराला छद्मबीजासूर अर्थात विश्वातील सर्व कपटाचे मूळ असुरी बीज असे नाव मिळाले. परंतु सामान्य मातेलाही आपला पुत्र व तंतोतंत तसाच दिसणारा तोतया यांतील फरक बालक
1 दिवसाचे असतानाही कळून येतो, तर साक्षात आदिमातेला महिषासूर काय फसवू शकणार? चंडिका अर्थात चंडिका क्षणार्धात धुळीचे सर्व लोट केवळ तिच्या पापणीच्या उघड झापीने शांत करते व देवी सिंहाला स्वतःच्या उराशी धरून सिंहरूप घेतलेल्या महिषासुराला आपला पाश टाकून बांधू लागते. तात्काळ महिषासुराने सिंहरूप टाकून नवजात अर्भकाचे रूप धारण केले. त्याला खात्री होती की ही चंडिका नवजात शिशुरूपावर कुठलेही शस्त्र चालवणार नाही, परंतु त्याच्या मूळ स्वभाव धर्मामुळे तो नवजात बालक प्रत्येक क्षणाला दुपटीने वाढू लागते व तो महिषासूर काही क्षणात त्याच्या मूळ असुरी रूपात प्रकटविला जातो. त्या महाकाय पुरुष रूपी महिषासुराला नराधम व अधमासूर ही नावे प्राप्त झाली. या नराधमाला चंडिकेने तिच्या शक्ती नामक शस्त्राने अर्थात विश्वमोहिनी नामक विद्येने संमोहित केले व तो महिषासूर परत एकदा त्याच्या रणांगणावरील पहिल्या महाकाय रेड्याच्या रूपामध्ये दिसू लागला. इतक्या सर्व कारवाया करूनही काही साध्य होत नाही हे जाणून त्या रेड्याने शेवटचा प्रयत्न म्हणून त्याच्या शिंगांनी देवीच्या हृदयावर जोरदार आघात करण्याचे ठरविले आणि हे पाहताच ती महिषासूरमर्दिनी चंडिका अतिशय क्रोधित व क्षुब्ध झाली. तिने तिच्या एका हातातील पानपात्रातील मधु प्राशन केले. आता ती कोपायमान चंडिका विकट हास्य करू लागली. तिचे दोन्ही डोळे क्रोधाने रक्तवर्णाचे झाले व तिच्या श्वासातून अग्नीच्या ज्वाळा बाहेर पडू लागल्या व त्या ज्वाळांनी त्या रेड्याभोवती अग्निकंकण तयार केले. हे अग्निकंकण म्हणजे साक्षात रुद्राचे अर्थात परमशिवाचेच स्वरूप होते व त्या कंकणातील ज्वाला मण्यांप्रमाणे चकाकत होत्या. त्यामुळे त्या अग्निकंकणास तेथे उपस्थित असलेल्या सर्व देवगणांनी व ऋषींनी मणिभद्र कंकण म्हणून गौरविले. या मणिभद्र कंकणामुळे आता महिषासुरास एकही पाऊल उचलणे अशक्य झाले. हतबल झाल्यामुळे तो महिषासूर मोठमोठ्याने गर्जना करू लागला. तेव्हा ती चंडिका त्याला म्हणाली, हे विश्वातील मूळ अशुभा, आता क्षण मात्र जीवन उरले आहे. पाहिजे तेवढ्या गर्जना करून घे. तुला मारताच क्षणी व तू मरत असताना हे आदिमातेचे पुत्र आदितीमतीचे पुत्र आणि ऋषी अर्थात तुझे शत्रू आनंदाने गर्जना करीत असतील. असे शब्द बोलून चंडिकेने प्रचंड वेगाने उड्डाण केले व तिच्या पायाचा अंगठा महिषासुराच्या कंठकुपावर दाबून त्याला भूमीवर पाडले आणि आपला त्रिशूळ त्याच्या हृदयावर ठेवला. त्याबरोबर तो महिषासूर स्वतःच्याच मुखातून स्वतःचेच अर्धे रूप बाहेर काढता झाला आणि स्वतःच्या हातातील खडगाने देवीचा त्रिशूळ तोडण्याचा प्रयत्न करू लागला. आता चंडिकेच्या सर्व हातातील शस्त्रे आक्रमक झाली व खडगाने महिषासुराचे मस्तक छेदले आणि परशुने त्याच्या हृदयाचे तुकडे तुकडे केले. आनंदित झालेल्या सुरवरांनी व अत्यंत हर्षित झालेल्या ऋषी महर्षींनी देवीचा जय जयकार सुरू केला व तिचे स्तोत्र म्हणू लागले, पूजन करण्यास सुरुवात केली. एवढे सर्व युद्ध कार्य करूनही अश्रममुख असलेल्या चंडिकेने सर्व देवांकडे, ऋषींकडे व पवित्र जनांकडे कृपादृष्टीने पाहिले. महिषासुरमर्दिनीच्या ह्या प्रेमळ नजरेस त्या दिव्य अग्निकंकणाचे रूप अतिशय आवडले व तिने हे अशुभाचे दाहक व शुभाचे रक्षक असणारे ते हरिहर स्वरूपाचे मणिभद्र कंकण कौतुकाने आपल्या हातात सर्वश्रेष्ठ व प्रियतम अलंकार म्हणून धारण केले. अग्निकंकणातील अशुभ नाशक तेज हिरव्या मण्यांच्या रूपात व शुभकारक तेज लाल मण्यांच्या स्वरूपात मणिभद्र कंकणात स्थिर झाले. हे परशुराम, हे महिषासुरमर्दिनीचे महिषासुराच्या वधाचे आख्यान, अशुभाचे व दुष्टांचे दमन होण्यासाठी व सर्व बाधांचे प्रशमन होण्यासाठी अत्यंत प्रेमाने, विश्वासपूर्ण श्रद्धेने व एकाग्र चित्ताने वारंवार श्रवण करावे, हे तसेच पठणही करावे. चंडिके, तुझे अनंत उपकार, वात्सल्य, तुझी कृपा अपरंपार, तव चरणी लोटांगण वारंवार अनिरुद्ध शरणागत सद्भावे. इति दत्तगुरु प्रेरिते अनिरुद्ध सिंह विरचिते मातृवत्सल विज्ञाने श्री गुरु दत्तात्रेय परशुराम संवादे महिषासुरमर्दिनी खंडे महिषासुरवध नाम एकादशोऽध्यायः.